रामचंद्र प्रतिष्ठान उसटणीच्या वतीनं सलामीची विद्यमान जोडी मार्गस्थ होतोय मैदानावरती। नाणेफेकीचा कौल जितू आई जिते या संघानं जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले यावेळेला स्वर्गीय पैलवान रामचंद्र प्रतिष्ठान उसटणी संघासाठी हे आव्हान आणि नक्कीच नाणेफेक गमावल्यानंतर आपल्या वाटेली आलेली फलंदाजी तिथून आता किती धाबा बनवणार उसटणी संघ। मात्र उर्वरित जो काय खेळ आहे त्या खेळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचूच। आपण मात्र बघत राहा जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्द आयोजित स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक 2026 रोमन ट्रॉफी। पेन तहसील मध्ये ज्याची जास्त चर्चा आहे ज्या संघाची तो जितू आई जिते आपण हा संघ पाहतोय। खरं तर जितू आई जिते आणि जितू आई जिते बी पण संघ दोन्ही देखील तेवढ्या ताकदीचे संघ सध्याच्या घडीला गत वर्षामध्ये देखील आणि या वर्षामध्ये या संघाची खूप चर्चा राहिली आहे आणि त्याच्यामध्ये हरेश गावंड सारखा आपण पाहतोय अगदी जलद गतीचा गोलंदाज या संघामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण स्वर्गीय पैलवान रामचंद्र प्रतिष्ठान उसटणे संघाचा विचार केला तर या संघामध्ये देखील चांगली स्टार कास्ट आपण खेळाडू पाहतोय। अजय अनिकेत ढोपरी मुकेश यासारखी चांगली स्टार कास्ट आपण सातत्याने उसटणे संघामध्ये देखील पाहतोय। एक संघ पनवेल तहसील आणि दुसरा संघ पेन तहसील अशा दोन तहसील मधला हा युद्ध वॉर आहे। रणकंद इथे आपण पाहतोय जर्सी नंबर 19 मध्ये यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर हरेश गावंड जलद गतीचा आपण पाहतोय ज्याच्याकडे भेदक मारा करण्याची क्षमता आहे असा हरेश गावंड। टप्पा पडल्यानंतर ऑन ड्राईव्ह केलाय जमीनला गुदगुळ्या करत चेंडू मात्र डीप खाऊ कॉर्नरच्या दिशेने पाहायला मिळेल। यावेळेला एकेरी धावसंख्येनं वैयक्तिक खातं खोललं गेलंय, सांघिक देखील खातं खोललं गेलंय या फलंदाजानं। ऑन स्ट्राईक आपण फलंदाज पाहिला ज्याने एक धावसंख्येनं शुभारंभ प्रारंभ केला तो मुकेश। आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहे अनिकेत ढोपरी यावेळेला मात्र आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर हरेश गावंड ब्रह्मास्त्र जित्याचं। यावेळेला टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय बॉडीला आदलतोय चेंडू शरीराला आदलतोय आणि सेकंड स्लिप मध्ये इथे चेंडू पाहायला मिळाला आहे। आक्रमक जलद गतीचा गोलंदाज फक्त हातामध्ये चेंडू घेतला आणि म्हणजे चांगली गोलंदाजी झाली तर नाही, हातामध्ये चेंडू आल्यानंतर आपल्याकडे असलेलं कौशल्य आपल्याकडे असलेलं कॅलिबर आणि आपल्याकडे असलेली क्षमता देखील दाखवावी लागते तेव्हा आपण चांगले गोलंदाज म्हणून सिद्ध होत आहे। ते हरेश गावंड सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सिद्ध केलंय। यावेळेला टप्पा पडला आतल्या दिशेने आला बॅटचा फ्लो आपण पाहिला तर डीप मिडविकेटच्या दिशेने होता, फुटवर्कचा वापर केला होता, बॉडीला देखील स्ट्रेच केलं होतं, पूर्ण बॉडी वेट आहे ना ते पाठच्या दिशेने होतं आणि बॅट अडव्या बॅटनं फटका खेळला होता असं वाटतं किंबहुना संपर्क झाला पाहतोय। 40 अबोव वय आहे तरी देखील क्रिकेट प्रती असलेलं प्रेम आज इथे दिसून येतोय। मिड ऑफच्या दिशेने स्वतः सरस सेनापती कर्णधार इथे आपण निळे शाळा पाहू शकतोय जितू आई जिते संघाचा। इथे मात्र राईट राऊंड दी विकेट गोलंदाजी करत असताना अँगलचा वापर करतोय रुपेश। अगदी आपण पाहतोय नॉर्मल क्रॉस हँडेड ऍक्शन आहे, फुल क्रॉस हँडेड नाही, नॉर्मल क्रॉस हँडेड ऍक्शन आहे। थोडासा तिथून रिलीज करताना एक कोण बनवतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किड होतोय। आता देखील ते चित्र आपण पाहिलं शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे पाहिला गेला, इथून मात्र इथे एक धाव मिळाली। रुपेश मात्रे लोवर फुल टॉसचा चेंडू ऑन द राईज फटका केलाय लॉंग ऑफच्या दिशेने व्ही मध्ये। इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे बंटी, अगदी बंटी देखील बहारदार खेळ करत असतो आणि सपाट मैदान म्हटलं ना की या बंटी याचा फेवरेट आणि अगदीच आपण गॅप सिलेक्शन मध्ये पारंगत असलेला खेळाडू बंटी आहे। आणि दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेल अनिकेत याचं आणि मुकेशाचं, हे देखील तंत्रशुद्ध फटकेबाज आहेत। यावेळेला लोवर फुलटॉसचा चेंडू पुन्हा एकदा ऑन द राईज केलाय, दिशा दिली आणि इथून मात्र दशा पाहायला मिळाली। डीप मिडविकेट क्षेत्र निवडलं गेलं, अगदी जसा चेंडू लोवर फुलटॉसचा पाहिला ना इथून मात्र फुलटॉस चेंडू चुकीला नाही माफी, रिकी पॉन्टिंगची केली या कॉपी आणि इथून क्रिकेटची भाषा केली या सोपी, क्रिकेटची भाषा केली या सोपी। अप्रतिम फटका ऑन द राईज इथे होता फटका, इथून मात्र मनगटाचा वापर केला, फक्त दिशा दिली, वेग मात्र रुपेश मात्रे देतोय, फक्त दिशा द्यायचं काम केलं। यावेळेला चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळतोय। क्रिकेट रसिक प्रेक्षकांना एक सुखद आनंद देणारा हा क्रिकेट आहे। रोमन ट्रॉफी 2026 चा थर्रार आपण पाहतोय। रुपेश मात्रे
आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 6 धावसंख्या त्यांनी दिल्यात. वैयक्तिक अनिकेतचा आपण विचार केला तर नक्कीच 7 धावसंख्येचं योगदान देतोय आणि मुकेश याचा विचार केला तर वैयक्तिक 6 धावसंख्येचं योगदान देतोय. त्याच्यामध्ये एक चौकार देखील समाविष्ट आहे आणि अनिकेत याच्या खेळीमध्ये एक षटकाराचा समाविष्ट आहे. 116च्या स्ट्राईक रेटनं इथून मात्र धावफलक पुढे जातोय. मोठा फटका केलायचा होता, फुलर लेनचा चेंडू होता. इथे बॉडीला थोडंसं टर्न केलं होतं, टोच्या माध्यमातून आपण पाहिला तर फुटवरचा वापर केला होता. पण जसा यॉर्कर चेंडू टप्पा पडला, स्किड झाला, खालच्या टप्प्यात राहिला. एक भेदक मारा रुपेश मात्रेचा. कमबॅक करणारा हा तर मी म्हणेल गोलंदाज रुपेश मात्र, जर्सी क्रमांक 06 मध्ये आपला जितोय जिथे संघासाठी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवला, यावेळेला बॅटला ब्रश करून चेंडू यष्टीरक्षक रोहित मात्रे, एक सध्याच्या घडीला उगवता सितारा, इमर्जिंग प्लेअर म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ना त्यांनी पकडला झेल आणि यावेळेला खेळाडूचा संपूर्ण खेळ पहिला धक्का बसलाय. क्रिकेट इथे आली या पहिली विकेट. विकेट नंबर 1 इज अ डाऊन अँड बॅक टू द डगआउट. संधी मिळणार नाही. अगदी आपण पाहतोय जसा चेंडू आला आणि तशाच मार्गावरती पाठवला. बॅटला देखील ओपन केलं होतं, इनसाइड आउट केला, चेंडूला थोडा लॉप केला होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. नक्कीच आपण पाहतोय 10 धावसंख्या त्यांनी खर्च केल्या रुपेश मात्रेनं आणि वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी हरीश गावड मैदानावरती आलाय. धनंजयनं मात्र आपली सुरुवात चौकारानं केली. चांगला स्टार्ट मिळालाय आता धनंजयाला. अनिकेत याचा तडाका समोरच्या दिशेनं, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक उंची जास्त लांबी कमी, परिणाम स्वरूप हा फलंदाज डाऊन. 1 मोर विकेट इज डाऊन अँड बॅक टू द डगआउट. इथून मात्र अनिकेत याचा मात्र खेळ संपवला गेला. आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय धावा सध्याच्या घडी लागल्या 17. 2 गडी बाद केलेत. स्वर्गीय पैलवान रामचंद्र प्रतिष्ठान उसटणे संघाला सुरुवात चांगली मिळाली. त्यामध्ये आता धनंजय जसा आला होता ना मगाशी, तसं शेवटच्या चेंडूवर रुपेश मात्रेच्या चौकार खेचलाय. आता मात्र अजय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल, कारण इथून मात्र अनिकेत माघारी परतलाय. इनॅट नंबर 4च्या पोझिशनवर अजय मात्र इथे फलंदाजी करण्यासाठी आलाय. चेंडूची चाचपणी करतोय, पडताळणी करतोय आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय की हा फलंदाज आता सज्ज होतोय, तयार होतोय. नक्कीच आमच्या जिते गावचे युवा उद्योजक रामनाथजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून इथे जितेसाठी शुभेच्छा चालल्या आहेत. वळूया मैदानाकडे. आता मात्र इथे क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतोय अजय. 4थ्या क्रमांकावर आलाय, डाव्या हाताचा फलंदाज आहे. हा देखील चांगला फलंदाज आहे, पण त्याला खेळ इथे बहरावा लागेल. ही खोलबट टप्प्याचा चेंडू, स्वागत मात्र यॉर्कर चेंडूने केलाय. इथून मात्र कुठेतरी
असं वाटत होतं की अडचणीत सापडतोय की काय अजय, तेवढ्यामध्ये इथे मात्र खराब थ्रो आला. तरी देखील तिसऱ्या पंचांची माग अर्थातच द्वारकानाथ चोरगे सरांनी केले मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि स्पर्धक पंचांच्या भूमिकेमध्ये संगम भोईर सर. ही जोडी मैदानावर आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून ही सेवा त्यांची पंचांच्या माध्यमातून आहे. कौतुक करेल दोन्ही पंचांचं, ज्या पद्धतीने निर्णय क्षमता ठेवत आहेत आणि अशा कडक उन्हामध्ये देखील पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन मॅचवरती आहे आणि प्रत्येक क्षणाला अचूक निर्णय देण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे ना, ते संगम भोईर सर आणि द्वारकानाथ चोरगे सर. पाहूया तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आमचे आयोजक असतील. बघूया काय निर्णय त्यांचा येतोय आपल्यापर्यंत, कारण धावफलकावर आता धावा 17 आपण पाहतोय. स्थिरावताना नॉट आउट आहे. अगदी अचूक निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. शहानिशा नक्कीच केला जाईल. उत्तम क्वालिटी आणि क्लॅरिटीसाठी प्रसिद्ध असलेले 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे षडचित्र आपण पाहतोय. इथे मात्र अनऑर्थोडॉक्स फटका खेळायचा होता. अगदी चेंडू पायाच्या खालून निघून जातो यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. अशा गोलंदाजाला आपण अतिरिक्त काही करू शकत नाही. जेवढं सरळ बॅटने खेळाल ना तेवढ्या धावा नक्कीच येतील. नक्की टेनिस क्रिकेट फार बदललंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ज्यावेळेला कोचिंग प्रशिक्षण दिलं जातं त्यावेळेला सरळ बॅटनं अधिकतम खेळायला शिकवलं जातं, पण आताचा खेळ मात्र अडब्या बॅटचा आलाय. अनऑर्थोडॉक्स फटक्यांचा आता खेळ आलाय. इथं मात्र अचूक चेंडू आहे. हरेश गावंड आहे हा मात्र. पेन एक्सप्रेस या नावाने याची ओळख आहे. विविधता इथे पाहायला मिळते. कधी खोलवर टप्पे, कधी स्लोवर चेंडू, उचली घेणारे चेंडू, कॅल्क्युलेटेड क्रिकेट इथे पाहायला मिळते. कौतुक करेल हरेश गावंडचं. तेवढंच कौतुक करेल ज्या पद्धतीने सुरुवात दिली मुकेश आणि अनिकेतनं, पण त्यांना मात्र काही कारणास्तव मागे परतावं लागलं. खराब शॉट सिलेक्शन. इथून मात्र मोठा फटका, तडाका, फलंदाज वजनदार आणि इथून मात्र धावा देखील आल्यात अर्धा डझन. अप्रतिम फटका. इथून मात्र काऊ कॉर्नरच्या वरून दन दन करणारा षटकार. ज्या धनंजयनं मात्र चौकारानं सुरुवात केली त्यानंच मात्र 2 चेंडू सलग निर्धाव केले. नंतर तदनंतरचा मोठा फटका आपण पाहिला. अगदी भारदस्त ध्येय असलेला फलंदाज आहे धनंजय. क्षमता आहे आणि कॅलिबर देखील आहे. तिसरं षटक समाप्तीचा इशारा आलाय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 24-2 बाद 24 धावा. स्वर्गीय पलवान रामचंद्र प्रतिष्ठान उसटणे संघ. प्रथमतः उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की नाणेफेकीचा कौल आहे तो जितवाय जिथे संघानं जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे स्वर्गीय पलवान रामचंद्र प्रतिष्ठान उसटणे संघाला. आणि ही फलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये हरेश गावंडे दिल्या 7, रुपेश मात्रने दुसऱ्या षटकामध्ये 10 दिल्या. हरेश गावंडे पुन्हा षटक फेकलं, वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं, त्याच्यामध्ये 7 धावा दिल्या, एक त्याला विकेट देखील मिळाली. आणि मुकेश आणि अनिकेत ही टॉप जोडी म्हणजे सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. आता सध्या डाव सावरतोय ना त्याचं नाव आहे धनंजय आणि अजय. आतापर्यंत धनंजयचा कामगिरीचा विचार केला आपण तर 5 चेंडू खेळलाय, त्याच्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार आहे आणि वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय. 200च्या स्ट्राईक रेटनं सध्याच्या घडीला खेळतोय. आणि अजय मात्र 1 चेंडू खेळला आणि 1 धाव म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटनं सध्याच्या घडीला मैदानावर योगदान देतात. इथून भागीदारी पार्टनरशिप ही खूप महत्वाची असणार आहे उसटणे संघासाठी या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. या बिल्ला मात्र अडब्या बॅटनं स्विच हिटचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार आणि धावा मिळतील 4. प्रतीक याच्या पहिल्या चेंडूवर मात्र अगदी अँटिसिपेट केलं फलंदाजानं. मी तर म्हणेल हा ठरवून फटका केलाय, कारण अगोदर ठरवलं होतं मी स्विच हिट करणार आहे आणि चेंडू देखील तशा पद्धतीचा आला. अँटिसिपेट केलं गेलं, अंदाज लावला गेला, तो अंदाज मात्र इथे सखोल ठरला गेला. तिथून धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. इथून 4. दिशाहीन मारा, भरकटलेला मारा. इथून मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धावा आल्यात अव्वांतर. इथून 1 धावसंख्येची वाढ होईल अव्वांतर धावसंख्येमध्ये. धावफलकावर धावा इथे पाहायला मिळतील 29 2 विकेटच्या मोबदल्यात. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अजय, ज्यांनी आतापर्यंत 5 धावा बनवल्यात, 1 चौकार देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि धनंजय ज्याच्या खेळीमध्ये 1 चौकार आणि षटकाराचा समावेश केला जातोय. प्रतीक
याला मात्र रिदम मध्ये गोलंदाजी करावं लागेल. जर्सी क्रमांक 07 मध्ये खेळतोय महेंद्रसिंग धोनीचा जर्सी नंबर आहे. एक मोठी जबाबदारी आहे. आपण ज्या नंबरने खेळतोय ना तो एक महान खेळाडू आहे. अगदी त्याचं नाव देखील जपावं लागेल. त्या पद्धतीचं काम देखील आपल्याला करावं लागेल. आपला फेवरेट प्लेअर आहे तर नक्की त्या फेवरेट प्लेअरच्या नावाला साजेसा खेळ आणि आपल्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी इम्पॅक्ट आपण पाहिला ना तर विकेटला सोडून होता. पंचांनी अचूक निर्णय दिलाय. संगम भोईर सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि द्वारकानाथ चोरगे सर स्पर्धक पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आता कमबॅक करतोय प्रतीक. आपल्या गोलंदाजीवर कौतुक करेल प्रतीक याचं. ज्या पद्धतीने पहिलं वाईडनं त्याने सुरुवात केली षटकाची आणि तदनंतर आपण पाहतोय इथून मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी. आता मात्र ज्याच्या बॅटमधून आज धावा आल्यात ना धनंजय तो मात्र ऑन स्ट्राईकला आहे. धनंजय याचा तडाखा हॅमर शॉट इथे पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फक्त एकटक पाहत राहिला. त्याला मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये राहावं लागलं कारण जो फटका होता ना जमीनला तर समांतर पॅरल हा षटका इथे आपण पाहिला. ज्याच्याकडून अपेक्षा आहेत ना उसटण्याच्या प्रेक्षकांना आणि त्यांच्या डगआउटला धनंजय आता बरसलाय. दोन मोठे फटके त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आपण पाहिला. या पहिल्याला देखील पायामध्ये आलेला फटका लेग क्लांचा फटका जमीनला समांतर पॅरलर हा धमाका. या बल्ला मात्र फलंदाज देखील आहे वजनदार. फटका देखील तेवढाच वजनदार खेळलाय. धावफलकावर आता झपाट्याने वाढतील. त्या 42 मी म्हटलं होतं धनंजयकडून अपेक्षा आहेत आता उस्तटणीच्या प्रेक्षकांना आणि त्यांच्या डगआउटला. कारण एकमेव असा फलंदाज सध्याच्या घडीला आहे ना तो मात्र सेट झालाय आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होत नाही आणि त्याचा फायदा मात्र धनंजय नक्कीच घेतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार देखील पाहिलाय. वैयक्तिक 22 धावसंख्येचा बहारदार हा खेळ करतोय. नक्कीच कौतुकाच्या पात्र आहे. नक्कीच मी प्रशंसा करेल या फलंदाजाची ज्या पद्धतीने तो बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. एकंदरीत आपण पाहिली उसटणे गावामध्ये आता चर्चा या धनंजय नावाची सुरुवात झाली आहे. कारण धावा 22 त्याच्या बॅटमधून आल्यात आणि एकंदरीत संघाची धावसंख्या धावफलकावर आहेत 42. 2 बाद 42 धावसंख्या आहे. धनंजय जवळपास 314च्या स्ट्राईक रेटनं खेळ करतोय. 3 षटकार आणि 1 चौकाराचा समाविष्ट आहे त्याच्या वैयक्तिक खेळीमध्ये. खराब गोलंदाजी इथं होतोय. प्रत्येककडून अपेक्षा नव्हती निलेश या कर्णधाराला. पण इथून मात्र प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. प्रत्येक हा दिवस बदलत असतो. त्या पद्धतीने खेळ देखील बदलत असतो. यावेळेला हाफ टॅकरचा चेंडू स्लो वर्ड केला होता. अशा फलंदाजाला जर असे चेंडू टाकाल ना तर रात्रंदिवस चौकार षटकार मारण्याची क्षमता या धनंजय मध्ये नक्कीच आहे. काय आक्रमकता सिद्ध केलेली आहे. दहशत वादळ सध्याच्या घडीला घोंगावतोय. सध्याच्या घडीला या मैदानावर आणि या रोमन ट्रॉफी मध्ये युट्यूबच्या माध्यमातून नाव गाजतोय ना तो त्या धनंजयचे. धनंजय मॅन फ्रॉम उसटणेचा हा खेळाडू रंगात आलाय, ढंगात आलाय. उसटणे संघाचे नक्की 2 प्लेयर आपण पाहतोय बॉल आणायला जात आहेत कारण त्याला माहिती आहे तो बॉल आणला तर धनंजय याच्या माध्यमातून नक्कीच चौकार षटकार अधिकचे येतील. प्रतीक महागडा ठरलाय. टप्पा पडलाय आणि अगदी उचली घेतोय. गुडले स्पॉटला होता. निराश झालाय, हतबल झालाय धनंजय. कारण त्याला वाटत होतं की या बॅटच्या रडार मध्ये किंबहुना आला असता. पण इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली. बघता बघता पाहता पाहता 4 षटकं संपलीत. 48 धावसंख्या धावपटलावर आहेत. इथून मात्र 2 गडी गमावलेत. पहिला विकेट मुकेश माघारी परतला, अनिकेत परतला. त्यानंतर डाव जो खऱ्या अर्थाने सावरलाय ना उसटणे संघाचा तो धनंजयनं
9 चेंडूमध्ये 28 धावा केल्या, त्याच्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे आणि 1 चौकारांचा आहे. 311च्या स्ट्राईक रेटना खेळाडू बहारदार खेळ करतोय. ऐकूया थोडासा छोटा ब्रेक मध्ये आमच्या डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. दोन विकेटच्या मोबदल्यात इथून हरल्यानंतर म्हशाच्या जत्रेला नक्कीच एका संघाला जावं लागेल. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये असणार आहे. 54 धाव फलकर याला पहिला हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून समोरच्या दिशेनं लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला आवडतात ते सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या बॅटमध्ये, अजिंक्य रहाणेच्या बॅटमध्ये अगदी स्ट्रेट ड्राईव्हने पाहण्या योग्य खेळ असतो. हा लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह होता या फलंदाज अजय याच्या बॅटमधून. आता मात्र बेताज बादशाह यावेळेला आपण पाहतोय जो खऱ्या अर्थानं आज मैदान गाजवलंय ना तो धनंजय मात्र ऑन स्ट्राईकला आहे. 9 चेंडूमध्ये 28 धावसंख्येचा बारदार खेळ, 311च्या स्ट्राईक रेटने खेळणारा खेळाडू मॅन फ्रॉम उसटणेचा हा धनंजय भारदस्त देही यष्टी असलेला फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. गोलंदाजी मार्कवर आहे मयूर. या वेळेला देखील हॅमर शॉट, इथून मात्र फटका कडक केलाय. बेधडक फलंदाजी करतोय ना, कडक कडक कडक. पाहिजे धनंजयच्या या खेळीसाठी ज्या पद्धतीने त्याने खेळ खेळाय, धावफलकावर सांघिक विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय केष्टेला फलंदाज समोर होता. नक्कीच त्याला मला वाटते एवढ्या प्रवासामध्ये म्हणजे 10 चेंडूमध्ये 34 बनवले ना, त्याच्यामध्ये तो चेंडू फुटबॉल सारखा वाटत होता. कुंडी बहाल आणि बाशिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण सन्मानपूर्वक आमच्या अतिथी कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. कुंडी बहालचा इथे मात्र समाधान वास्कर आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये आहे. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय, जमिनीला मात्र गुदगुल्या करत चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने एक धावाली दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असताना इथे आव बघितली ताव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव या संकल्पनेला तडा जातोय. हा फलंदाज मात्र आल्या पावली परतताना आपण पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने एक धाव घेते दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, पण इथून मात्र नक्की अजयाचा चांगला निर्णय आहे. आत्मविश्वास आहे की नक्कीच काय आहे, कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स, नक्की आता आपल्याला ते पुढच्या चेंडूवर कळेल. खरं तर अजय याच्या बॅटला बॉल लागतोय म्हणजे त्यानं स्ट्राईक घेणे अपेक्षित आहे. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला कळायला पाहिजे होतं की तो सेट झालेला फलंदाज आहे, त्याला स्ट्राईकला आपण ठेवलं तर किंबहुना त्याच्या बॅटमधून धावा येऊ शकतात. बेसिक प्रिन्सिपल आहे.
आपल्याला क्रिकेटची परिभाषा नक्कीच शिकावी लागेल, रीड करावी लागेल, अँटिसिपेट करावं लागेल, खेळाचा अंदाज घ्यावा लागेल की कुठल्या वेळेला कुठं आपण काय करणं गरजेचं आहे. हा जर अँटिसिपेट केलात ना तर नक्कीच आपला खेळाचा जो दर्जा आहे ना तो नक्की उंचावेल. अजय यावेळेला मात्र डाव्या हाताचा त्याच्या बॅटमधून धाबा चांगल्या आल्यात. आतापर्यंत आपण पाहिला तर अजय वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय. या वेळेला अजय याचा निर्णय अचूक ठेवला. हा ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता तर खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स होता, पण नॉन स्ट्राईकच्या मागाच्या फलंदाजाला ते कळलं नाही, तो मैदानाच्या बाहेर गेला. पण अजय यानं शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार केला, घात केला आणि तिथून धावा एकवटल्या गेल्या धावफलकावर. आता मात्र पाहायला मिळतील आपल्याला 68 69 धावसंख्येचं मोठं आव्हान टार्गेट इथे सेट केलं गेलंय. हे आव्हान नक्कीच पूर्ण केलं जाईल आणि याचं धावतं विवरण नक्कीच आमचे साथी समालोचक मंगेश पाटील शिरवळीचे त्यांच्या अमोघ वाणीतून पुढचं आपण सत्र ऐकणार आहोत. पण ते जोपर्यंत ऑन माईक येतील तोपर्यंत मी कुंडे बहाल आणि वाशिवली संघाच्या कर्णधारांना मी विनंती करते, कानोबा कुंडे बहाल आणि जय मल्हार वाशिवली संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रानंतर नाणेफेकीचा कौल होणं हे मात्र अनिवार्य असणार आहे. अक्षय पाटील सर, तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. हा मॅच क्रमांक 3. खरं तर पहिल्या फेरीमध्ये तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला जितो 11 जिते आणि त्याला फाईट करत असताना स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाटणे. पहिला पूर्वार्ध पाहिलं जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली, ते मात्र उसाटणे टीमनं 5 षटकामध्ये तब्बल 68 धाबा जमा केल्या आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवलं. प्रवास करावा लागेल जितो 11 जिथे टीमला 69 धाब्यांचा लक्ष आता सेकंड सत्रामध्ये पार करायचं आहे. तर चला टॉससाठी या पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला चौथा सामना पाहायला मिळेल. एका साईडला कानोबा स्पोर्ट कुंडेवाल आणि त्याला फाईट करेल जय मल्हार वाशिवली. दोन्ही टीमच्या संघटनांना विनंती की चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. 69 धाब्यांचा लक्ष आता पार करायचं. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जितो 11 जिते टीमला सलामीची जोडी केलपट्टी वर्दी फलंदाज पाहायला मिळेल. हरेश गावण आणि त्याला साथ देत असताना रोहित मात्रे ही सलामीची जोडी आपण केलपट्टीवरती पाहतोय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्व अतिथी मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. टॉस करूया. मॅच क्रमांक 4. चौथी लढत पहिल्याच फेरीमध्ये. एका साईडला संघ असेल जय मल्हार वाशिवली आणि त्याला फाईट करेल कानोबा स्पोर्ट कुंडेवाल. या दोन संघांदरम्यान टॉस केला जाईल.
टॉस करण्यासाठी मी विनंती करेन नारायणजी गायकर यांना विनंती की आपल्या पवित्र शुभास्त्र आपण टॉस करायचा. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पहिला मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज अजय भंडारी हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. 69 धावेचा प्रवास 5 मध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार अजय भंडारी. पहिला बॉल लाईव्ह पाहावी लागेल अगदी लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा इट इज द वाईट. अवंत धाबेनं अकाउंट ओपन झालाय. खरं तर टॉस होते. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला कानोबा स्पोर्ट कुंढेबाल या टॉस जिंकला तर मात्र जय मल्हार वाशिवली टीमला निर्णय का असेल क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला गोलंदाजावरती आक्षेप घेतला ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा अजय भंडारी. पुलटास बॉल स्ट्रेट डायचा फटक्या चांगला ब्लॅक स्क्रीन समोर हा चेंडू चालला अगदी बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती दमदार रुबाबदार शानदार चौकार. तर पहिल्याच बॉलवरती चौकाराला फलंदाज रोहित माद्रे याच्या बॅटमधून धावसंख्या टोटल धाव पुस्तकावरती पाहिलं तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 5 या आकड्यावरती. चला ऑन स्क्रीन आमचे तिसरे अंपायर जॉईन आहेत. मुख्य आयोजक करते रोहित पाटील यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार अजय भंडारी हा पहिला गोलंदाज. जड मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्र खाली चेंडू वेगाने चाललाय. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. दोन बॉल 2 चौकार फलंदाज रोहित मात्रेच्या बॅटमधून संघाची टोटल धावसंख्या पहिली संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे आक्रमण आणि आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज रोहित मात्रेच्या बॅटमधून सलग 2 चौकारानंतर ठोकलाय हा षटकार. पूर्णपणे आक्रमण केल्या सध्या फलंदाज रोहित मात्रेनं. धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिलं तर संघ 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. थोडासा रिदम चुकला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होतील गोलंदाज अजय भंडारी. बॅकअप द्यावं लागेल या ओव्हर मध्ये कारण की पहिल्याच 3 बॉल मध्ये पूर्णपणे आक्रमण केलं. तिथे आपण 2 चौकाराने 1 षटकार पहिलं. टोटल 15 धावा पहिल्या 3 बॉल मध्ये खर्च केला गोलंदाज अजय भंडारीनं. फुलटॉस बॉल प्रहार केला फटका चांगला क्षेत्ररक्षक नाही आहेत. पाहिलं तर या बॉलवरती सलगचा हा दुसरा षटकार येतो फलंदाज रोहितच्या बॅटमधून. आक्रमण विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय फलंदाज रोहितच्या माध्यमातून. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार टोटल 4 बॉल मध्ये 21 धावा खर्च केल्या. हा षटक मागणे राहिल्या स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उत्साहने टीमसाठी. समोर पुन्हा एकदा रोहित ड्राईव्ह केला ऑन साईडला फटका चांगला अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक डीप मिडॉनला उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती
सिंगल धावेला प्राधान्य, एक धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. हा शेवटचा अंतिम बॉल, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही हरेश गावण या फलंदाजाला पाहता. टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये हरेश गावण आलाय. शेवटचा अंतिम बॉल आहे. गोलंदाज अजय भंडारी पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग करत असताना जितवा 11 जिते संघ. शेवटचा अंतिम बॉल, वेगवान बॉल होता. चेंडू हवेमध्ये प्राइस जरूर झाला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला, थोडासा लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा सध्या बॅटिंग करत असताना जितवा 11 जिते टीमला मिळालाय. शेवटच्या अंतिम बॉल वरती धाबाला 2 अशा रीतीनं पहिल्या षटकाचे खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटक भरपूर मागणं राहिलं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साहाने टीम साठी, कारण की अजय भंडारीच्या पहिल्याच ओव्हर मध्ये धावा खर्च केला टोटल 24. फलंदाज पाहिलं रोहित, ज्या फलंदाजांना पहिल्याच ओव्हर पासून पूर्णपणे आक्रमण केला आणि तोच फलंदाज सध्या रोहित मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. सेकंड बॉल देखील डॉट पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, कमबॅक करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठा उसाडणे संघ करता. सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात गोलंदाज अमर हिलालनं. चांगली गोलंदाजी करत असताना सध्या या मॅच मध्ये जरूर पहिल्या ओव्हर मध्ये 24 खर्च केला आणि त्याच्यानंतर कमबॅक कसे करावं याचं जिवंत उदाहरण दाखवत असताना अमर हिलाल हा गोलंदाज स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उसाडणे टीम साठी. मागील 2 बॉल निर्धाव समोर पुन्हा एकदा रोहित हा फलंदाज पाहतात. ज्या फलंदाजाला पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमण केलं आता त्याच फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या अमर हिलालचा राहिला. तेवढीच चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक माऱ्या करत असताना हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्राय वरती पाहता. तिसरा बॉल आहे समोर रोहित, प्रहार करण्याचा प्रयत्न, लावडा फील LPW चा शिकार. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना जितवा 11 जिते टीमला जिते टीमला समोर नवीन फलंदाज सध्या तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज मयूर मात्रे इन झाला. षटक क्रमांक दुसरा चांगली गोलंदाजी सध्या अमर हिलालची पाहायला मिळतं. मागील 3 बॉल सलग निर्धाव, त्याच्यामध्ये एक विकेट.
हा पुढचा बॉल आहे. हलक्यातून ड्राईव्ह केला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड चेंडू डिलेव्हर झालाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल धावेला प्राधान्य. एक धावेनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पहिली संघ 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 25 धावा धाव पुस्तकावरती. हा 5वा बॉल. गोलंदाज अमर हिलाल चांगली गोलंदाजी करत असताना उत्साही टीम साठी फटका चांगला अगदी एक्स्ट्रा कव्हरला केलेला. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आला. फलंदाज हरेश गावांच्या बॅटमधून 4 धाब्यांना संघ पुढे सरकला. टोटल 29 धाबा धाव पुस्तकावरती. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 2 मार्गस्थ अमर हिलालने चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उत्साही टीम साठी केली. धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सध्या अमरचा राहिला मॅच मध्ये. संघ 29 या आकड्यावरती आहे. हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील तोपर्यंत शेवटच्या अंतिम बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. जितो 11 जिते. टोटल 30 या आकड्यावरती. तर 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये धाबा पहिला संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. 15च्या सरासरीनं मागील 2 षटकामध्ये धावा जमा केला. बॅटिंग करत असताना जितो 11 जिते टीमनं अजूनही प्रवास पाहिला. तर येणाऱ्या 18 बॉलनं 39 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिते टीमला. हरेश गावना मयूर मात्रे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. रोहितनं चांगला स्टार्ट दिला. वैयक्तिक 21 धावांची इनिंग साकारली आणि त्याची विकेट गेल्यानंतर अमरची गोलंदाजी भरपूर चांगली पाहिली. ज्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केल्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उसाटे टीमनं. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जितेश मडवी हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहता तुम्ही हरेश गाबन टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू सध्या खेळपट्टीवरती आणि त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसलाय सध्या बॅटिंग करत असताना जितो 11 जिते संघ. 30 षटक पहिला बॉल हा ट्रॅकर होता. प्रहार करण्याचा प्रयत्न बॉडीला व्रज झाला ना हा बॉल निर्धा पाहायला मिळतो. भन्नाट वेग या बॉलवरती पहिला अगदी वेगावरती स्वार होता असताना हा बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज जितेश मडवीनं आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धा पाहायला मिळतो. पहिल्याच इनिंग मध्ये पाहिलं तर धनंजय हिलालनं अगदी चांगली दमदार केली साकारली आणि त्याच केलीच्या जोरावरती एक चांगला टार्गेट या मॅच मध्ये सेट केलाय.
हा ट्रॅकर लॉंग लेगला हा बॉल निघून चाललाय. अगदी बॅटची टॉपच घेत असताना 6 धावांसाठी ठोकलाय हा षटकार. टँक डीजे पा फलंदाज हरेश गाभण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये संघ तुम्हाला जितो 11 जिथे संघ पाहायला मिळेल. विकेटसाठी झालं, विकेटसाठी कट रचावा लागेल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाने टीमला क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट अगदी चेंज केल्या. विकेटसाठी झालं रचण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या करतोय तर मात्र उसाने संघ. पुढचा बॉल गोलंदाज जितेश मडवी पुन्हा एकदा सज्ज. अगदी खोलवा टप्प्याचा बॉल डिलिव्हरी केला. जड मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि हा बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. पहिला बॉल निर्धाव, त्याच्यात सेकंड बॉल मध्ये षटकार पाहिलं, तिसरा बॉल निर्धाव फेकला. समीकरण पाहिलं, येणारे 15 बॉल आणि 33 धावांची गरज. 15 बॉल 33 ची गरज. समोर हरेश गाभण नॉन स्ट्राईक एंडवरती, मयूर मात्री जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफ मध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये देखील तुम्ही जितेश मडवीची पादा. जरूर एक षटकाला प्रणेश, त्याच्यानंतर बॅकअप देखील भरपूर चांगलं दिलं. मागील 2 बॉल सलग निर्धाव फेकले, जिथे धावगतीला रोखण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज जितेश मडवीचा राहिल्या. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 14 आणि 14 मध्ये करायचे अजूनही 33 धावा. फुलटॉस बॉल बॅटच्या रडार मध्ये आले नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना गोलंदाज जितेश मडवी. ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करत असताना त्यावेळी प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. स्वतःला सिद्ध करतो तेवढीच चांगली गोलंदाजी. सलग 3 बॉल निर्धाव फेकलं, जिथे प्रेशर दबाव टाकल्या. बॅटिंग करत असताना जितो 11 जिते संघावरती. समीकरण पाहिलं, येणारे 13 बॉल 33 धावांची गरज. हरेश गाभणला शांत ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. इथे मात्र चेंडू चालला अगदी बॉर्डरलाईनच्या बाहेर. अंतिम बॉल वरती आलाय हा चौका. तर 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचला टोटल 36 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल 29 धावांची गरज. विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. हरेश गाभणची विकेट खूप काही महत्वाची राहील. गोलंदाजी करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाने टीमसाठी 12 बॉल 29 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज अमर हिलाल. पहिल्या स्पेल मध्ये अगदी दुसऱ्या षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी केली, जिथे महत्वाची विकेट रोहित मात्रे ज्या फलंदाजाला चांगला खेळ साकारलं त्याची विकेट आपल्या अकाउंट मध्ये ऍड केली आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये अगदी अवघ्या 6 धावा खर्च केला. तिथूनच मॅच मध्ये कमबॅक केलं, शिरकाव केलं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसारणी टीमना. अजूनही 12 बॉल 29 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजरा. तर 12 बॉल 29 धावांची गरज. गोलंदाज तयार अमर हिलाल. पहिला बॉल जड मध्ये टाकण्याचा प्रयत्न. हलक्यातून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत एक धावेला प्राधान्य. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस नाही. फक्त एकच धावेनं समाधान मानलं. एक धावेनं संघ पुढे सरकल्या. धावपुस्तकामध्ये धावा पहिला संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 41 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे 12 बॉल
11 बॉल आणि गरज आहे तब्बल 28 धाब्यांची. 11 बॉल 28 समीकरण. अमर हिलाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेटसाठी प्रयत्न मॅच मध्ये स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उत्साहाने टीमला करावे लागेल. जर हरेश गावांची विकेट आली तर मॅच मध्ये पकड मजबूत करेल नक्कीच उत्साहाने संघ. मात्र हरेश गावांना शेवटपर्यंत खेळ हे करावा लागेल. बॅटिंग करत असताना जितवा 11 जिते टीमसाठी. प्रहार केला, आक्रमण केलाय, फटकाला जवाब बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिलाय षटकार. पुढे सरकल्या टोटल धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरण पहिलं येणारे 10 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. मी पहिलं देखील म्हटलं होतं की हरेश गावांची विकेट खूप काही महत्वाची राहील उत्साही टीमसाठी. त्या विकेटसाठी तुम्हाला आता जाल रसावा लागेल. तर मात्र गोलंदाजी करत असताना अमर हिलालला येणारे 10 बॉल 22 धावांची गरज. समोर पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाज सध्या इनॅक्शन मध्ये तुम्ही हरेश गावांना पाहता. प्रहार केलाय, फटका इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चालला अगदी वेगानं बॉललाईनच्या बाहेर. षटकार नंतर हा दमदार चौकार. तर येणारे 9 बॉल 18 धावांची गरज. अमर हिलाल वरती पूर्णपणे आक्रमण गेलाय फलंदाज हरेश गावांना. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय ट्रिपल अचीत फलंदाज बाद. हा दुसरा विकेट मैदानातून बाहेर. विकेटची गरज होती मॅच मध्ये. सातत्यानं प्रयत्न करत होता गोलंदाज अमर हिलाल आणि त्या प्रयत्नांना यश मिळालंय. फलंदाज हरेश गावन मैदानातून बाहेर. दोन विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे 8 बॉल शिल्लक असतील आणि 18 धावांची गरज. शेवटपर्यंत दोन्ही टीमचा संघर्ष भरपूर चांगला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकासाठी निलेश पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हरेश गावांची विकेट गेल्यानंतर आता कोणता खेळाडू टीमसाठी खरं तर अगदी संकटमोचक म्हणून टीमसाठी उभा राहील याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजर. फटका चांगला अगदी एक टप्पा बाउन चेंडू चालल्या बॉललाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आल्या फलंदाज निलेश पाटीलच्या बॅट मधून 4 धाब्यांना संघ पुढे सरकल्या. टोटल धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 55 या आकड्यावरती येणारे 7 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. हा बॉल खूप निर्णायक आहे. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला डीप बॅकवर्स कव्हर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. अंतिम बॉल वरती आले सिंगल. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानं 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली. संघ 56 या आकड्यावरती जिथे लक्ष होतं 69 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचं होतं. तो मात्र जिथे टीमला आता येणारे 6 बॉल आणि 13 धाब्यांची गरज.
तर येणारे 6 बॉल न 13 धाब्यांची गरज जर आज सामना जिंकला चितो 11 जिते संघ तर किरण मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज टीमला दिला जाईल. येणारे 6 बॉल 13 धाब्यांची गरज आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 13 धाबा डिफेन्स करून देईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय धनंजय हिलाल हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहता 6 बॉल 13चं समीकरण समोर फलंदाज पाहिलं तर निलेश पाटील आणि मयूर मात्रे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. त्याच्यामुळे संघर्ष भरपूर चांगला मॅच मध्ये करावा लागेल. 6 बॉल मध्ये 13 वाचवायच्यात ना तर अगदी चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये धनंजय हिलालला करावे लागेल. ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होते. जो संघ जास्त मेहनत करेल तो संघ या मॅच मध्ये विजय संपादन करेल. कोणत्या संघाची मेहनत जास्त राहील याच्याकडे लक्ष तमाम प्रेक्षकांचे आहेत. येणारे 6 बॉल 13 धाब्यांची गरज गोलंदाज धनंजय हिलाल या गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत उचलतील फेकती सिंगल कप्लेट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रियता चित्याच्या चपलाईनं या 2 धाबा कंप्लीट केल्या. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सध्या जितो 11 जिते टीमचा पाहायला मिळतं. पहिल्या बॉल मध्ये 2 आल्या 2च्या मदतीनं संघ 58 आकड्यावरती पोहोचला. आता येणारे 5 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. दमदार स्पर्धा तेवढीच चांगली मॅच इथे आपण पाहतोय. लो फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहेत तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या बॉल वरती आली सिंगल धाव. 1 धावेनं संघ 59 या आकड्यावरती समीकरण बदललंय. येणारे 4 बॉल आणि गरज आहे मॅच मध्ये 10 धाब्यांची. 4 बॉल 10चं समीकरण. धनंजय हिलाल हा गोलंदाज पहिला पूर्वार्धामध्ये फलंदाजी अगदी दमदार केली. आता तेवढ्याच चांगल्या रीतीनं आता गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. 4 बॉल 10चं समीकरण. गोलंदाज तयार. बॅटची एज घेत असताना मागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल दाबायला प्राधान्य. सिंगल दबलनं काम बनणार नाहीये. एखादा मोठ्या पडक्याची प्रतीक्षा करतोय जितो 11 जिते संघ. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. सिंगल आली 1 धावेनं संघ 60 या आकड्यावरती. आता येणारे 3 बॉल 9 धाब्यांची गरज. आता कोणत्या संघामध्ये दम असेल. येणारे बॉल शिल्लक असतील 3 आणि 3 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पहिलं निलेश पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार धनंजय हिलाल. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून कार्पेटनं डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतील तोपर्यंत चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठा उसारनेर संघ तुम्हाला देखील आम्ही पुढच्या